नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत वाटाणा कचोरी. विशेष म्हणजे ही कचोरी आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत, त्यामुळे खूपच हेल्दी आणि टेस्टी देखील आहे. बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून छान अशी खस्ता ही कचोरी बनते. मध्ये तर इतका छान असा मसालेदार चविष्ट वाटाण्याचा असतो, तो तुम्हाला खूपच आवडणार आहे. ही रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासोबत किंवा सकाळी तुम्ही चहासोबत अगदी स्वादिष्ट मस्त अशी खाऊ शकता किंवा पाहुण्यांना देखील परफेक्ट अशी रेसिपी आहे. या व्हिडिओमध्ये पीठ कसे मळायचे, त्यानंतर मसाला चविष्ट कसा बनवायचा आणि कचोरी तळण्याच्या खूप साऱ्या टिप्स मी सांगितल्या आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे वाटाणे घेतले. तर आपले हे हिरवे वाटाणे आहेत, तर फ्रेश वाटाणा मी इथे घेतलेला आहे. तर त्याच्यातल्या 2 वाट्या मी इथे एका भांड्यामध्ये घालून घेतले आहेत. तर आता हे वाटाणे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे याची टेस्ट रेसिपीमध्ये लागतात. यात पाणी घालून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान असे आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहेत. आता गॅस चालू केलेला आहे. आपल्याला हे शिजून द्यायचे आहे, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्याकरता मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं बारीक दळलेलं असावं, नाही तर मग चाळणीने चाळून घेतलं तरी चालेल. आता अर्धी वाटीपेक्षा कमी इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. आता यामध्ये 1 चमचा मी ओवा घेतला आहे. हातावर असा क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद पूर्ण रेसिपीमध्ये छान असा पसरेल. आता कचोरी छान खस्ता होण्याकरता यामध्ये आपण 4 चमचे तेल घालणार आहोत. जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्यापेक्षा थोडासा मोठा चमचा आहे, त्याचे मी 4 चमचे तेल यामध्ये घातलेले आहे. तेल घातल्यामुळे खूपच छान अशी खुसखुशीत आपली कचोरी तयार होते. आता हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली रेसिपी खूप छान अशी बनेल. आता सर्व पिठाला मी व्यवस्थित लावून घेतले. अशी मोठी बनवून बघितली तर पीठ छान असं बाइंड होतंय, समजायचं आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. पीठ जर बाइंड होत नसेल तर थोडंसं अजून तेल घालून आपल्याला छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे. असं केल्यामुळे खूप छान आपली कचोरी मस्त अशी फुलते आणि खुसखुशीत तयार होते. तर इथे पीठ छान मी मळून घेतले. थोडंसं याला तेल लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. तर त्यापेक्षा थोडा जास्त वेळ देखील तुम्ही ठेवू शकता, परंतु अर्धा तासाच्या वर ठेवू नका. आता पीठ बघू शकता किती छान असं सॉफ्ट मळलेलं आहे. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं ही साईडला ठेवून द्यायचं. आता मसाला तयार करून घेऊया. त्याकरता एक चमचा सोप, 1 चमचा धना आणि 1 चमचे जिरे घातले. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आल्याचे तुकडे घातले आणि बारीक असं आपल्याला दळून घ्यायचे. जास्तही बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर असं दळायचं आहे. यामुळे मसाल्याला खूपच छान टेस्ट येते. आता वाटाणे देखील शिजलेले आहेत. आता हे देखील आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे आपले हे मिक्सरला फिरवले जातील. आता पाणी मी सर्व काढून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच असं ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता याप्रमाणे ठेवायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामध्ये जो आपण मसाला फिरवून घेतलेला होता छान असा जाडसर, तो घालून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे. अगदी छान याचा वास देखील मस्त येतो रेसिपीमध्ये. आता हे छान परतलंय. यामध्ये आपण जे वाटाणे मिक्सरला फिरवून घेतलेले होते ते घालायचे आहेत आणि परत परतून घ्यायचं आहे. तर हे परतून झालेले त्यामध्ये आता मसाले घालून घेऊयात. सर्वात अगोदर मीठ घालायचे आणि त्यानंतर यामध्ये साखर देखील घालायची आहे. लाल मिरची पावडर घालायची, थोडीशी हळद घालायची आहे आणि येथे मी थोडासा चाट मसाला देखील घातलेला आहे. यामुळे खूप छान आंबट गोड अशी टेस्ट याची लागते. तर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर लिंबू पिळला तरी चालेल किंवा आमचूर पावडर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर आपला मसाला रेडी झालेला आहे. आता हा मसाला अजूनच टेस्टी होण्याकरता यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे. थोडीशी क्रश करून घालायची, यामुळे खूपच छान टेस्ट या मसाल्यामध्ये त्याची येते. आता हे मसाला रेडी झाला, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका प्लेटमध्ये मी हा मसाला काढून घेतलेला आहे. याची टेस्ट खूप छान लागते. वाटाणे जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही या पद्धतीने वाटाण्याची कचोरी करून बघा. खूपच छान याची टेस्ट लागते आणि यातला मसाला तर खूप छान असा टेस्टी लागतो. आता याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला करून घ्यायचे आहेत. सर्व बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला कचोरी बनवण्याकरता सोपं जाईल. तर इथे छोटे छोटेच बॉल्स बनवायचे, जास्त मोठे देखील बनवायचे नाही. तर 2 वाटी वाटाण्यामध्ये आपले एवढे सारे बॉल्स झाले. ते पीठ देखील छान मुरलेलं आहे. 15 ते 20 मिनटं झालेली होती. आता थोडंसं याला परत मी थोडंसं मळून घेत आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे असे गोळे तयार करून घ्यायचे. आपल्याला पीठ असं तोडायचं नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त असं आपल्याला पीठ
काढून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे कचोऱ्या खूप छान अशा फुलतात आणि त्याला छान अशा मध्ये खुसखुशीतपणा येतो. पिठाचा गोळा आपल्याला मसाल्याच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठाच ठेवायचा आहे. आता इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे, त्याची आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची. जास्तही पातळ पारी बनवायची नाही, थोडीशी जाडच अशी पारी बनवून घ्यायची. त्यामध्ये मसाल्याचा बॉल ठेवायचा आणि छान असं पॅक करून घ्यायचं आहे. अगदी इझिली हे पॅक होतं, कारण अगदी सॉफ्ट आपण असं पीठ मळलेलं आहे. त्यामुळेच कचोरीसाठी सॉफ्ट असं पीठ मळतात. तर याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि हाताच्या तळव्यानेच आपल्याला याला चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे. म्हणजेच कचोरी छान अशी तयार करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता मधोमधच आपल्याला थोडंसं दाबायचं आहे, साईडला जास्त दाबायचं नाही. याचप्रमाणे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच मस्त अशा कचोऱ्या तयार करणार आहोत. गव्हाच्या पिठापासून या कचोऱ्या केल्या तुम्हाला ओळखायला देखील येणार नाही, इतक्या छान या कचोऱ्या बनतात. मस्त अशा खुसखुशीत आणि वरतून छान अशा क्रिस्पी बनतात. तर याच पद्धतीने मी सर्व तयार करून घेणार आहे आणि आता आपण तळण्यासाठी तयारी करूया. तर तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे. तर याचप्रमाणे मी सर्व कचोऱ्या तयार करणार आहे. आता तेल इथे एकदम मीडियम गॅसवर आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. अगदी नॉर्मल टेम्परेचरवर तेल आलं की आपण कचोऱ्या यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी एक कचोरी घातल्यानंतर अगदी नॉर्मल असे त्याला बॉल्स येतात. म्हणजे अगदी नॉर्मल हे तेल आहे, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही. याच पद्धतीने तेलाचं टेम्परेचर हवं आहे, त्यामुळेच आपल्या कचोऱ्या मस्त अशा खुसखुशीत आणि वरतून छान अशा क्रिस्पी होतात. आता याला अजिबात हलवायचं नाही, आपोआपच कचोऱ्या छान अशा वरती टम्म फुगून येतात. तुम्ही बघू शकता किती छान अशी कचोरी आपली फुललेली अगदी छान या टेस्टी लागतात आणि मस्त अशा खुसखुशीत आणि वरतून छान अशा क्रिस्पी होतात. अगदी बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं, जास्त जोरात गॅस अजिबात करायचा नाही. फक्त नंतर तुम्ही लास्टला थोडासा कलर येण्याकरता गॅस थोडासा जोरात केला तरी चालेल. आता मी पूर्ण कचोऱ्या तळून झाल्यानंतर अगदी थोडासा गॅस जोरात केला होता आणि छान कलर येण्याकरता. तुम्ही बघू शकता किती छान अशा टम्म फुगलेल्या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. कुणीही म्हणणार नाही की आपण ह्या गव्हाच्या पिठापासून बनवले आहे. अगदी टेस्टी लागतात, चवीला तर खूपच छान याची टेस्ट लागते. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता याचप्रमाणे आपल्याला कचोऱ्या सर्व तळून घ्यायचे आहेत. तर एक बॅच झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला दुसरी बॅच तळून घ्यायची, कारण टेम्परेचर खूपच जास्त तेलाचे असते. त्यामुळे गॅस बंद करून मग तळायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी खुसखुशीत आपली कचोरी झालेली आहेत. अगदी टेस्टी एक कचोरी लागते. मध्ये छान मसाला देखील जास्त भरलेला आहे. याची टेस्टही खूप छान लागते. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.